संपूर्ण मोहारी नगरी परमात्मा बनवण्याकरिता जो परमात्मा सेवकाने प्रणय केलं की आपण बाबांच्या जीवन चरित्रावर मानव धर्मावर एक शोभायात्रा काढून संपूर्ण मोहारी नगरी परमात्मा एक बनवू अशी बहुउद्देशीय परमात्मा सेवक मंडळाने दखल घेतली आणि आज हवन कार्य संपताच मोहारी नगरीमध्ये भव्य दिव्य अशी महाशोभायात्रा रथ यात्रा संपूर्ण मोहारी नगरीत रॅली काढण्यात आली। या रॅलीचा सन्मान आणि मान करण्याकरिता त्याच्या विचाराला त्याच्या कार्याला त्याच्या मेहनतीला उत्साह आणि प्रतिसाद देण्याकरिता बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या माध्यमातून त्याचा आनंद दुगिणित करण्याकरिता आम्ही त्यांना देणगी रोख आणि सन्मान चिन्ह देत आहोत। अशा सन्मान चिन्ह देत असताना आपले जे निरीक्षक आहेत ते कोणाच्याही आवेशात न येता ते शिक्षक आहेत, काही मुख्याध्यापक सर आहेत, उच्च शिक्षित आहेत, ते निरीक्षण करतात आणि सर्वानुमते गुण देतात आणि असे गुण एकत्र करून आम्ही त्यांना गुण प्राप्त देतो आणि क्रमांक ठरवितो। त्यात कोणताही दुजाभाव नसतो आणि खरोखरच त्यांचा देखावा आहे, त्यांच्या कार्याला सलाम आहे। अशा लोकांना आम्ही प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मंडळाच्या वतीने आयोजित करीत असतो। त्याकरिता काही सेवकांचे सुद्धा श्रमदान असते। झाकीचे बक्षीस आणि स्मृती चिन्ह देण्याकरिता प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ असे एकूण झाकीला रोख बक्षीस म्हणून एकूण 8 बक्षीस जाहीर झालेले आहेत आणि स्मृती चिन्ह देणगी हे 8 सेवकांकडून प्राप्त झालेले आहेत। असे एकूण 16 पारितोषिकाचे आपण इथं वितरण करीत आहोत। करिता मी विनंती करीत आहे की ज्यांच्या श्रमातून विचारातून प्रथम पारितोषिक 21,000 रुपये मिळाले असे दानदाते आहेत, बक्षीस करता आहे श्री नरेशभाई ईश्वरकर, शिक्षण व बांधकाम सभापती, जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडून। त्यांनी उपस्थित आहेतच ते, ज्यांचे मी नाव घेत त्यांनी समोर उपस्थित व्हावं। द्वितीय क्रमांक 21,000 रुपये आहेत मान्य श्री दिनकरजी काठेगाय गुरुजी, मुक्काम भंडारा यांच्याकडून। तृतीय पारितोषिक दिलेले आहेत एकूण 15,000 रुपये श्री अरुणभाऊ सोमाजी बाराई, मुक्काम मोहारी व कोल्हेजी ठाकर, मुक्काम भोगाव यांच्याकडून। चतुर्थ पारितोषिक बक्षीस देत आहेत 11,000 रुपये श्री रणपालजी चौधरी, माजी सैनिक सुकडी व राकेशजी निमजे, मुक्काम भट्टी यांच्याकडून। पाचवा बक्षीस देण्यात आहे एकूण 7,000 रुपये श्री रामकृष्णजी कुकडे, मुक्काम निलज बुजुर्ग, मार्गदर्शक यांच्याकडून। सहावा बक्षीस एकूण 5,000 रुपये मान्य श्री श्रीकृष्णजी इटनकर, एलआयसी डोंगरगाव यांच्याकडून। सातवा बक्षीस रोख एकूण 4,500 रुपये श्री संजयजी हुकरे गुरुजी, मुक्काम चोपा यांच्याकडून। आठवा बक्षीस आहे रुपये 4,000 माननीय श्री मारुतीजी सहारे, मुक्काम परसवाडा, सिवरा यांच्याकडून। आणि त्यांच्या सोबतीला आपण स्मृती चिन्ह देणगी दाते देत आहोत। ते देणगी दाते देणारे आहेत मान्य श्री राजूभाऊ माटे, माजी संचालक अकोला डोला, मान्य श्री श्रीकृष्णजी जंजाळ मोहाडी, स्वर्गीय रतिरामजी जिपकाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री माननीय एकनाथजी जिपकाडे, माजी संचालक डोंगरगाव, मान्य श्री रवी वसंताजी सोंडे सालई, मान्य श्री शशिकांतजी पाटील मोहाडी आणि स्वर्गीय मनोहरजी ठाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैभवजी ठाकर भोगाव, मान्य मयूर फर्निचर मार्ट श्री विनोद शेषरावजी ठाकर चिचखेडा, सहस्रामजी गोंधळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रामनारायणजी गोंधळे सुकडी व चिरंजीव सागर गौरी शंकरजी मेहर यांच्याकडून स्मृती चिन्ह आम्ही देत आहोत। करिता या सर्व मान्यवरांनी देणगी दात्यांनी मंचकाकडे समोर येऊन आपले स्थान ग्रहण करावे। एकूण आपल्या
सेवक संमेलनामध्ये 16 झाकी आलेले आहेत आणि 16 झाक्यांना आपण बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या वतीने, देणगी दात्यांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने पारितोषिक देत आहोत. पारितोषिक सर्वात प्रथम क्रमांक घेण्यापेक्षा, कारण आवडचा हा जोश आणि उत्साह असतो प्रथम क्रमांकाकरिता, म्हणून हातामध्ये जोश तयार करून ठेवत टाळ्या वाजवण्याकरिता आपण उतरत्या क्रमाने बक्षीस देत आहोत. तर 16व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत माननीय श्री वसंताजी मोगरकर, सिलेगाव. त्यांच्याकरिता बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्याकरिता मी विनंती करीत आहे. बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक माननीय श्री विजयभाऊ निमकर हे माननीय श्री वसंताजी मोगरकर, सिलेगाव यांना प्रोत्साहनपर बक्षीस देतील अशी मी विजयभाऊ निमकर, नवनिर्वाचित संचालक बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ मोहाडी यांना विनंती करीत आहे. सर्व 16 जातींचे जे आयोजक आहेत त्या सर्व आयोजकांनी समोर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. सर्वांना आपण बक्षीस देत आहोत करिता सर्वांनी समोर यावं. सिलेगावतील कोणत्याही शोभाने समोर यावं. असू द्या. 15 क्रमांकाचं झाकीचे मानकरी ठरलेले आहेत माननीय प्रकाशजी खटंजर, डोंगरगाव. टाळ्यांच्या आयोजकांचं स्वागत होऊ द्या. प्रकाशजी खटंजर, डोंगरगाव यांना 15 क्रमांक झाकीचे पारितोषिक बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या वतीने मंडळाचे नवनिर्वाचित संचालक विजयभाऊ निमकर हे देतील अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे 14व्या क्रमांकाचं मानकरी ठरलेले आहेत झाकीचे आयोजक माननीय गंगाधरजी नंदनवार, मोहाडी. मान्य श्री गंगाधरजी नंदनवार, मोहाडी हे 14 क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. यांना प्रोत्साहनपर बक्षीस बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या वतीने मंडळाचे नवनिर्वाचित संचालक मान्य श्री हितेशभाऊ ढोबळे संचालक यांनी समोर येऊन माननीय श्री गंगाधरजी नंदनवार, मोहाडी यांना पारितोषिक द्यावं. मोहाडीचे कोणी या त्यांच्या झाकीचे सहकारी तेरा क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. झाकीचे 13व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मान्य श्री संजयजी नागपुरे, खुटसावे येथील झाकीचे आयोजक यांनी समोर यावं. यांना बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या वतीने पारितोषिक मान्य श्री मंडळाचे संचालक हितेशभाऊ ढोबळे सालई हे त्यांना प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. असं
मंडळाचे नवनिर्वाचित संचालक मान्य श्री अशोकजी बोंद्रे मार्गदर्शक चीफ क्रीडा हे त्यांना प्रदान करतील अशी मी बोंद्रे साहेबांना विनंती करीत आहे. त्याचप्रमाणे 11व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. साथी आयोजक 11व्या क्रमांकाचे मानकरी मान्य श्री शालिकरामजी निकोडे मोहाडी, माननीय श्री शालिकरामजी निकोडे मोहाडी हे 11व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. यांना पारितोषिक देण्याकरिता मी पाचारण करीत आहे. मान्य श्री सहादेवजी लुटे नवनिर्वाचित संचालक बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ मोहाडी हे शालिकरामजी निकोडे मोहाडी यांना बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षीस सादर करतील. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे 10व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. रॅलीचे 10व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मान्य श्री रामाजी सेंटे मोरगाव देवी व यांना अरुणजी बाळे मोहाडी यांच्याकडून हा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे. रामाजी सेंटे मोरगाव देवी यांना बक्षीस देण्याकरिता मी विनंती करीत आहे. मान्य श्री रामनारायणजी बोंद्रे संचालक बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ मोहाडी हे व अरुणजी बाळे हे रामाजी सेंडे यांना 10वा क्रमांक प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे 9व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मान्य श्री देवेंद्रजी नागपासे मुक्काम जाम. देवेंद्रजी नागपासे मुक्काम जाम या जातीला 9वा क्रमांक मान्य श्री राकेशजी निमजे मुक्काम वरटी यांच्याकडून हा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे. कांद्री जाम येथील कोणत्याही सेवकांनी येऊन तो पारितोषिक स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करीत आहे. जागेतील मार्गदर्शक कोणताही सेवक यावं. यानंतर बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या वतीने आपण जे 8 रोख पारितोषिक बक्षीस देत आहोत त्याकरिता 8व्या क्रमांकाचे मानकरी ट्रॉफी आणि रोख रक्कम 8व्या क्रमांकाचं रोख रक्कम एकूण 4000 रुपये श्री मारुतीजी सहारे परसवाडा यांच्याकडून प्रदान होत आहे. तर हा 8व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मान्य श्री जितेशजी कुलरकर डोंगरगाव येथील सेवकांनी रॅलीच्या आयोजकांनी समोर यावं. ज्यांनी रॅली आणलेली आहे त्यांनी लवकरात लवकर समोर यावं. जेवढे जातीवाले आहेत त्यांनी ज्यांना मानश्री मारुतीजी सहारे परसवाडा यांच्या हस्ते व मंडळाचे सहसचिव मानश्री रोहित शेंडे हे व
नाम क्या होतील देवेंद्र नागपासे यांना 9वा क्रमांक दिलेला होता त्यांचा 9वा क्रमांक देण्याकरता मी विनंती करतो आमच्या मंडळाचे कोषाध्यक्ष राकेश भाऊ निल्लारे व 9वा क्रमांक माननीय श्री देवेंद्रजी नागपासे यांना प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आणि या 7व्या क्रमांकासाठी आपल्याला एकूण 4500 रुपये मान्य श्री संजयजी हुकरे गुरुजी मुक्काम चोपा यांच्याकडून 4500 रुपये रोख रक्कम व मान्य श्री श्रीकृष्णजी रंजाळ यांच्याकडून स्मृती चिन्ह श्रीकृष्णजी रंजाळ व संजयजी हुकरे यांनी समोर यावं आणि हा 7व्या क्रमांकाचा 4500 आणि स्मृती चिन्ह प्रदान होत आहे. परमात्मा सेवक मंडळ रोहना झाकी क्रमांक 7वा परमात्मा सेवक मंडळ रोहना यांना 7वा क्रमांक मिळत आहे. रोहण्याचे झाकीचे आयोजक यांनी समोर यावं यांना स्मृती चिन्ह व पारितोषिक देण्याकरता मी विनंती करतो. संजयजी हुकरे व मान्य श्री श्रीकृष्णजी रंजाळ मान्य श्री गुरुभाऊजी शेंडे माजी संचालक बहुउद्देशीय परमात्मा सेवक मंडळ वाडी हे प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रोहण्याचे झाकीचे बालक नसल्यामुळे मार्गदर्शक देवेंद्रजी सेवेकर उपाध्यक्ष यांना प्रदान करण्यात येत आहे. यानंतर 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आणि 6वा क्रमांक एकूण रोख रक्कम 5000 श्रीमान्य श्रीकृष्णजी इटनकर LIC एजंट मुक्काम डोंगरगाव यांच्याकडून एकूण 7000 रोख रक्कम व मान्य श्री 5000 रोख रक्कम व स्मृती चिन्ह मान्य श्री रतिरामजी जितकाडे स्मृती प्रीत्यर्थ मान्य श्री रवी वसंतजी शेंडे साले हे प्रदान करतील व मान्य श्री श्रीकृष्णजी इटनकर व रविभाऊ शेंडे यांच्या संयुक्त विद्यमाने 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. संजयजी पंचमुदे मांडळ संजय भाऊ पंचमुदे मार्गदर्शक मांडळ यांना 6वा क्रमांक प्रदान होत आहे. पंचमुदे साहेबांनी समोर यावं त्यांना श्रीकृष्ण श्रीकृष्णजी इटनकर अनुपस्थित असल्यामुळे मी मंडळाचे सचिव युवराजभाऊ धर्मले यांना विनंती करतो की रविभाऊ शेंडे आणि धर्मले साहेब यांनी संजयभाऊ पंचमुदे क्रमांक 6 यांना पारितोषिक प्रदान करावं. त्याचप्रमाणे 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. 5व्या
क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत माननीय श्री रघुनाथजी इल्मे भिकारखेडा यांनी मंचकावर यावं। माननीय श्री रघुनाथजी इल्मे भिकारखेडा यांना 5वा क्रमांक एकूण 7,000 रुपये माननीय श्री रामकृष्णजी कुकडे मार्गदर्शक निलेश यांच्याकडून व स्मृती चिन्ह माननीय श्री शशिकांतजी पाटील भोयारी यांच्याकडून प्रदान होत आहे। शशिकांतजी पाटील व रामकृष्णजी कुकडे यांनी मंचकावर येऊन 5वा क्रमांक माननीय श्री रघुनाथजी इल्मे भिकारखेडा यांना प्रदान करावं। माजी संचालक राजभाऊ माटे यांच्या सोबतीला बक्षीस प्रदान करतील। त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत। चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मान्य श्री शंकरजी पोटबरे कळण कांगरे। शंकरजी पोटबरे कळण कांगरे हे 4थ्या क्रमांकाचे झाकीचे मानकरी ठरलेले आहेत। यांना एकूण 11,000 रुपये मान्य श्री धनपालजी चौधरी माजी सैनिक सुकडी व राधेचे निमजे वर्टी यांच्याकडून रोख रक्कम व स्मृती चिन्ह मान्य श्री मनोहरजी ठोकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ वैभवजी ठोकर व शेषरावजी ठोकर यांच्याकडून आपण प्रदान करीत आहोत। यांना स्मृती चिन्ह देण्याकरिता वैभव ठोकर, शेषराव ठोकर व मान्य श्री धनपालजी चौधरी व राधेजी निमजे यांनी समोर यावं। साहेब हे सुद्धा त्यांच्या सोबतीला त्यांना पारितोषिक देतील। त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत। तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत मान्य श्री रामेश्वरजी बोंडले नरसिंहटोला। मान्य श्री रामेश्वरजी बोंडले नरसिंहटोला याला तृतीय क्रमांक एकूण 15,000 रुपये मान्य श्री अरुण सोमाजी बाराई मुक्काम मोहाडी व श्री कोमेजी ठोकर मुक्काम मोहोळ यांच्याकडून रोख रक्कम पारितोषिक 15,000 रुपये देण्यात येत आहे व स्मृती चिन्ह देणगी जाते आहेत। सागर गौरीशंकरजी मेहर यांनी समोर यावं। त्याचप्रमाणे यांना तृतीय बक्षीस देण्याकरिता मंडळाचे माजी सचिव मान्य श्री नरेश्वरजी साळवे साहेब यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावं व तृतीय क्रमांकाचे मानकरी रामेश्वर बोंडले नरसिंहटोला यांचा ताळ्यावाजून स्वागत करावं। त्याचप्रमाणे आपण ज्या फर्स्ट आणि सेकंड प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे मानकरी आहेत यांचा जल्लोष आणि उत्साह वाढवण्याकरिता जो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे या
तृतीय क्रमांकाचा मानकरी मान्य श्री परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ सुपडे, परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ सुपडे चे रॅलीचे मुख्य आयोजक यांनी समोर यावं व आपला पारितोषिक घेऊन यावं। तृतीय क्रमांकाला एकूण 21,000 रुपये, एकूण रोख रक्कम 21,000 रुपये मान्य श्री दिनकरजी काटेकाळे गुरुजी मुक्काम मंडारा यांच्याकडून रोख रक्कम 21,000 रुपये व स्मृती चिन्ह देण्यात येत आहे। त्याकरिता मान्य श्री दिनकरजी काटेकाळे गुरुजी यांनी मंचावर येऊन आपले पारितोषिक तृतीय क्रमांक करिता मंचावर यावं। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय यशवंतरावजी ढबाले गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी हा तृतीय क्रमांक मान्य श्री दिनकरजी काटेकाळे यांच्या वतीनं परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ सुपडे यांना आपल्या स्वहस्ताने प्रदान करावं अशी मी गुरुजींना विनंती करतो। त्यांचे मार्गदर्शक सुपडे येथील त्यांनी उपस्थित व्हावं। भाऊ मी भी खाल्या भाऊ भाऊ म्हणजे मी भी खाल्या नाही तुम्ही टेका लावून त्याचप्रमाणे ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो असे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरणार आहेत। ते जे रॅलीमध्ये गेटवर त्यांनी बसावं, कृपया मागच्यांना दिसत नाही, बसा, संपूर्ण बसा। तेव्हा पहिल्या नंबरचा अनाउन्समेंट करतो, खाली बसा, पूर्ण बसा। प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरणे अगोदर त्यांना जे प्रथम क्रमांक मिळालेले आहे असे गाणे गाते, स्मृती चिन्ह गाते व पारितोषिक करते। प्रथम क्रमांक एकूण 21,500 रुपये, प्रथम क्रमांक एकूण रोख रक्कम 21,500 रुपये ज्या दानदात्याकडून मिळालेले आहेत असे दानदाते आहेत मान्य श्री नरेशभाऊ ईश्वरकर, शिक्षण व बांधकाम सभापती जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडून 21,500 रुपये आपल्याला रोख मिळत आहे। आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत, कोण आहे कोणीतरी सांगा। प्रथम क्रमांक ज्यांचा उत्साह आणि जोश आहे खरोखरच असे माननीय रामाजी सावंत यांची चार एकदा जोरात टाळ्या होत्या आणि तुम्ही या तुमच्या मंचावर स्वागत आहे। यांना प्रथम क्रमांक पारितोषिक मान सन्मान स्मृती चिन्ह रोख रक्कम देण्याकरता मी प्रसार प्रचारिका व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ढबाले गुरुजी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेशभाऊ ईश्वरकर यांच्या त्रिमूर्तीच्या हस्ते हा रोख स्मृती चिन्ह व मान यांच्या सत्य मर्यादा प्रेम यामध्ये अशी एक विलक्षण मूर्ती आहे की योगायोग, मी समोर बोलत आहे की योगायोग असा की जी महान विभूती आपण डोळ्याने बघू शकत नाही असे अनुभवाने अनुभवतून आणि जे कदाचित घडले नाही, कधी घडणारही नाही अशी आत्मबलाची एक प्रचिती म्हणून मानव धर्माचे संस्थापक सर्वांचे सद्गुरू पिता महानतेगी बाबा जुंदरजी ताईच्या माध्यमातून स्वतः उपस्थित आहेत। आणि अशा महानतेगी बाबा जुंदरजीच्या हस्ते सुद्धा आपण हा प्रथम पारितोषिक
प्रमुख पाहुणे मान्य श्री नरेश भाऊ ईश्वरकर यांना मी विनंती करतो की यांना यांच्या परिश्रमाचं अनमोल रत्न अनमोल खजिना हा आनंदाच्या सणात द्विगुणित करावा आणि जल्लोषाच्या भरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्यांनी मंचकावर येऊन मान्यवरांच्या हस्ते आपले पारितोषिक चिचाड येथील सर्वांचं मनपूर्वक आभार अभिनंदन. 16वा क्रमांक मान्य श्री विलासरावजी चौधरी साहेब मार्गदर्शक चंद्रपूर हे त्यांना प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या सोबतीला त्याचप्रमाणे